Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. Now I am teaching you voice. Okay. There are two types of voice. This lecture is for 5th to 8th standard. In grammar, the voice is the most important part. We have know the active voice and passive voice. There are two types. First, active voice. And second type passive voice. पॅसिव्ह व्हॉइस. ओके. कर्तरी आणि मराठीमध्ये आपण म्हणतो की कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. कर्तरी म्हणजे काय? समजा मराठीमध्ये तुम्हाला सांगतो की मी आंबा खातो. आय ईट अ मँगो. मग त्याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस त्याचं काय होणार? कर्तरी झालं की माझ्याकडून आंबा खाल्ला जातो. त्याच्यात दोन्हीचं पण मिनिंग काय होतं? सेम होतं, पण त्याच्यामध्ये फक्त डिफरंट कसा होतो? ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कर्मणी प्रयोगाचा वापर जास्त इथं केला जातो. म्हणजे मी आंबा खातो, मराठीमध्ये माझ्याकडून आंबा खाल्ला जातो. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं होणार? माझ्याकडून आंबा खाल्ला जातो. सी हिअर ऍक्टिव्ह अँड passive voice. So today I am teaching you the active and passive voice. Active means कर्तरी प्रयोग. ह्याला आपण मराठीमध्ये प्रयोग असं म्हणतो. And passive voice means कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. ओके. सो ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कशा प्रकारे करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक सेंटेन्स इथं देणार आहे, एक 4-5 सेंटेन्स देणार आहे. त्याच्यानंतर त्या सेंटेन्सचं प्रॅक्टिस तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही स्वतः हे करायचं आहे. सी एक कॅट killed a rat. तर कॅट किल्ड रॅट. जरा सगळ्यांनी समोर वाक्य बघायचं आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे. त्यामुळं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रियापदाचा हा कर्ता आपल्याला कर्म आहे, ते पॅसिव्ह मध्ये काय होतं? कर्ता आहे होतं. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय बघा आपल्याला, ऍक्टिव्हचं आता आपल्याला पॅसिव्ह करायचंय. ओके. ए कॅट किल्ड अ रॅट. कॅटनं रॅटला काय केलं? मारलं. मग ह्याच्यामध्ये करता आहे तो कर्म म्हणून घ्यायचं. ए रॅट इज किल्ड आहे असं घ्यायचं. इथं बरोबर किल्ड बाय रॅट कुणाकडून मारला गेला? कॅट. मी इथं करता कोण आहे? अ कॅट. रॅट इज रॅट इथं आहे कसं आलं? रॅट इज किल्ड बाय अ कॅट. म्हणजे उंदीर मांजराकडून काय झालं? मारलं गेलं. उंदीर काय आहे? मांजराकडून मारलं गेलं. ए कॅट किल्ड अ रॅट. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतो? ए रॅट इज किल्ड बाय अ कॅट. म्हणजे उंदीर मांजराकडून मारलं गेलं. अशा प्रकारे आपण काय करायचंय, त्याच्यामध्ये वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कर्तरीचा इथं जो कर्ता असतो तो इकडं काय होतो? कर्मणी म्हणून याचा काय होतो? वापर केला जातो. आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो. आता ईटचं आपल्याला काय करायचं? इथं भूतकाळी रूप घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मँगो हे काय आहे? त्याच्यामध्ये कर्मणी आहे. पॅसिव्ह व्हॉइस. ए मँगो इज eaten by me.
आता आयचं इथं काय होणार आहे, मी होणार आहे. मी आंबा खाल्ला, आय इट अ मँगो. आता याच्यामध्ये आयचं मी येतो, अ मँगो इज इटन बाय आय म्हणायचं नाहीये, तर आयचं दुसरं रूप मी म्हणायचं. ए मँगो इज इटन बाय मी, आंबा माझ्याकडून खाल्ला गेला किंवा आंबा माझ्याकडून खाल्ला जातो. ए मँगो इज इटन बाय मी, आंबा माझ्याकडून काय होतो, खाल्ला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आहे. दिस इज द ऍक्टिव्ह वॉइस, ऍक्टिव्ह सेंटेन्स. दिस इज द पॅसिव्ह सेंटेन्स. This is the passive sentence. Okay. One more examples I will give you, active and passive voice. Active. See, active sentences. त्याच्यामध्ये आता आय घातलेला आहे, तिथे तुम्ही ही सुद्धा घालू शकता. ही eat a mango. He eats a mango. So you have to do. हे बघा आता पॅसिव्ह काय होणार, passive voice. First you have to take इथं आता काय करायचं आहे आपल्याला, ही इट्स अ मँगो, तो आंबा खातो. आता आंबा हे काय आहे, हे काय आहे, करता आहे. मग करता तो काय करायचा आहे आपल्याला, पुढे घ्यायचा आहे. अ मँगो इज, इट्स आहे म्हणून इज, मँगो इज eaten by him. A mango is eaten by him. तो आंबा खातो, आंबा त्याच्याकडून खाल्ला जातो. A mango is eaten by him. नेक्स्ट, आता हिच्या ठिकाणी सी आहे. सी, हिच्या ठिकाणी आपण काय करूया, सी घालूया. सी इट्स अ मँगो. सी इट्स अ मँगो. Then mango is, as same it is, a mango is eaten by, mango is eaten by. आता सी आहे म्हणून इथं काय येणार, हर येणार. प्रोनाउन ह्याच्यामध्ये काय होणार, हर. ही, हिज, हिम किंवा सी, हर असं म्हणतो. सी म्हणजे ती, तिला, हर म्हणजे तिला, तिचा. अशा प्रकारे आपण इथं काय करतो, शब्द वापरतो. मँगो इज इटन बाय हर. I eat a mango. A mango is eaten by me. He eats a mango. A mango is eaten by him. हीच फक्त काय बदल झालेला आहे, हीच हिम झालेला आहे आणि इटचं इटन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये व्हॉट इज द चेंज, सीचं हर झालेलं आहे अँड इटचं इटन झालेलं आहे. इट, इटन. ओके. He eats a mango. A mango is eaten by him. He eats a mango. She eats a mango. A mango is eaten by. तो हे सारखे सारखे तेच ते शब्द लक्षात गेले. तुम्ही जर वाचन केला तर ह्या ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोपी जाईल. आता नेक्स्ट बघा, द रायटर, द रायटर राइट्स अ स्टोरी. द रायटर राइट्स अ स्टोरी. याच्यामध्ये बघा आता रायटर, राइट अ स्टोरी, रायटर काय करतो, स्टोरी लिहितो. रायटर राइट्स अ स्टोरी. आता हे रायटर जे आहे त्याच्यामध्ये बघा लेखक स्टोरी लिहितो. ए स्टोरी, आपण पहिल्या वाक्याच्या पहिला काय घ्यायचं आहे, शेवटचं करता. ए स्टोरी
इज राईटचं रिटर्न by the story is written by the writer. The story is written by the writer. Story is written by the writer. म्हणजे गोष्ट लेखकाकडून लिहिली जाते. The writer writes a story. A story is written by writer. आता इट्स रिटर्न झालं, इथं राईटचं रिटर्न झालं. राईटचं काय झालेलं आहे याच्यामध्ये रिटर्न झालेलं आहे. आफ्टर नेक्स्ट सी they brought a car. They brought a car. They brought a car. आता ऍज युजल आपण करता हा पुढे घ्यायचा आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट पुढे घ्यायचा आहे. अ कार इज. आता ब्रॉट म्हणजे काय, आणलं. ब्रॉट म्हणजे आता ब्रॉट इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे तसंच दिलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये नथिंग चेंजिंग, याच्यामध्ये कुठलंही चेंज होणार नाही. अ कार इज ब्रॉट. कार इज ब्रॉट बाय हिम. अ कार इज ब्रॉट बाय हिम. देच काय झालेलं आहे, सॉरी आता देच इथं देम होणार. बाय देम, सॉरी हिअर इज देम. दे a car, they brought a car. A car is brought by them. A car is brought by them. म्हणजे they brought a car, त्यांनी कार घेतली. कार त्यांच्याकडून घेतली गेली. कार त्यांच्याकडून घेतली गेली. अशा प्रकारे हे जे बघताय हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि ऍक्टिव्हचं आपण पॅसिव्ह इथं केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आता बघा पॅसिव्हचं आपल्याला जर ऍक्टिव्ह मध्ये करायचं असेल, ए सायकल इज ड्राइव्ह बाय. आता नेक्स्ट बघा, ए सायकल. आता एक तुम्हाला एक्झाम्पल घ्या. ए सायकल इज ड्राइव्ह बाय हर. ए सायकल इज driven by him. A cycle is driven by him. सायकल तो त्याच्याकडून चालवत होता. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये करायचंय. सो बाय हिम. हिम कशाचं आहे, ह्याच्यामध्ये ही ड्राईव्ह अ सायकल. ही ड्राईव्हचं काय होणार, ड्राईव्ह अ सायकल. ही ड्राईव्ह अ सायकल. याच्यामध्ये बघा, सी सेंड्स देम अ लेटर. पॅसिव्ह. सी सेंड्स them a letter. She sends them a letter. पॅसिव्ह. आता याच्यामध्ये करूया आपण ऍक्टिव्ह करूया. A letter, here a letter is sent by her. आता ह्याच्यामध्ये काय येणार, सी च काय येणार ह्याच्यामध्ये, हर येणार. सी च काय येणार ह्याच्यामध्ये, हर येणार. अ लेटर. आता हे ऍक्टिव्हचं आहे, ऍक्टिव्ह आहे हा सेंटेन्स, त्याचा आपण इथं पॅसिव्ह केलेला आहे. ए लेटर इज सेंड बाय हर. आता नेक्स्ट बघा, एकदम सोपं एक्झाम्पल्स. ए
mouse killed, a mouse killed by dog, by dog. उंदरानं मांजराला खाल्लं. मग ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह वॉइस कसं होणार? डॉग किल्ड, डॉग किल्ड, किल्डचं किल्ड आहे कसं होणार? किल्ड अ माऊस. डॉग किल्ड अ माऊस. डॉग किल्ड अ माऊस. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे? त्यामध्ये मांजर हे कुत्र्याकडून मारलं गेलं. कुत्र्याने मांजर मारले. हे काय आहे? याच्यामध्ये ऍक्टिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइसचं अजून एक उदाहरण घेऊयात आपण. A letter is written by C. Letter is written by C. आता याच्यामध्ये ऍक्टिव्ह काय होणार आहे? ऍक्टिव्ह सी म्हणजे इथं काय होणार आहे? सीचं सी रिटन बाय हर येणार. इथं रिटन बाय हर. सी writes a letter. She writes a letter. Activeचं passive. A mouse killed by dog. Dog killed a mouse. A letter is written by her. She writes a letter. Activeचं passive करताना अशा प्रकारे ह्याच्यामध्ये काय होतात? चेंजेस होतात. आता त्याच्यामध्ये आपण आपल्याला 5 to 8 साठी काय झालेलं होतं? डेज ऑफ द वीक, मंथ्स ऑफ द इयर झालेले आहेत. पण त्याच्यामध्ये विच आता हाऊ मेनी डेज ऑफ द इयर? देअर आर 365 or 366 days in the year. आता हे मी रफ करते. Only how to speak in English about the week and month ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. There are 7 days in a week. आठवड्याचे 7 दिवस आहेत. First day is Monday, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday and Friday. Friday and Saturday. Saturday is the last day of the week. Week means आठवडा. There are 12 months in the year. 12 months in the year. एका year मध्ये 12 months असतात. Then how many days in the year? There are 365 or 366 days in a year. म्हणजे एका आठवड्यामध्ये काय तर 365 किंवा एका वर्षामध्ये 365 किंवा 366 दिवस असतात. ओके. Then in February, if there is leap year, then how many total days in the year? There are 360 days. If leap year has come, there are 360 days in a whole year. So compulsory 5th and 6th standard, you have to learn spelling of the month of the year. चे सगळे स्पेलिंग्स तुम्हाला याच्यामध्ये पाठ पाहिजे. So today what I will teach you the active and passive voice. तुम्हाला याच्यामध्ये आज झालेलं बऱ्याच मुलांना हे झालेलं असेल सुद्धा. एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन काय करू शकता तुम्ही? प्रॅक्टिस करू शकता. ओके, थँक्यू.